हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा आज बऱ्याच दिवसांनी आज मुलीकडं जायचे बघा. आणि आज निघालोय. त्यांनी आज जवळजवळ 1.5 वर्ष झाले मी काय त्यांच्या घरी गेलो नाही. आणि तर तिला मुलगा झालाय, तर त्या मुलाला फक्त इथं आलं होतं, त्याच्यानंतर काय परत भेटलो नाही. तर आज योगाने आज तिकडे जायचे, तर तिने बोलवलंय की या तुम्ही. तर आम्ही आता निघालोय बघा. तर त्यांनी एक आधुनिक पोल्ट्री बांधलेली आहे. तर ती पोल्ट्री पाहण्यासाठीच मला आज खास जायचे. तसं माझं म्हणजे मी तर काय कुठं जात नाही, पण आता एक ते पोल्ट्री कशी बांधली अशी मला खास पाहण्यासाठी माझी इच्छा आहे, म्हणून मी आज ती पोल्ट्री पाहण्यासाठी जात आहे. आणि ती पोल्ट्री आता आधुनिक पोल्ट्री म्हणजे काय हे आता तिथं गेल्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही. पण ती पोल्ट्री पाहण्यासाठी जायची आणि नातवाला भेटायचे. तर खरं म्हणजे ती पोल्ट्री पाहण्यासारखी, तर मी जाऊन आपल्याला समक्ष दाखवतो. तर आता मी निघालोय बघा. आता आळेफाटा पिंपरी पेंबा त्या गावामध्ये बघा जायचे. तर तिथे गेल्यावर आपल्याला दाखवतो. ठीक आहे. हे बघा इथं राहतात बघा हे. आणि इथं आता पलीकडे एक पोल्ट्री आहे. तिथं शेजारी त्यांनी बघा इथं आता आमच्या जावयांनी पोल्ट्रीचं बांधकाम केलं बघा. इथं आता नवीन बांधकाम चालू आहे बघा. आणि पोल्ट्री बांधली बघा. ही पोल्ट्री बांधली बघा. ही संपूर्ण बरीच मोठी लांबडाची पोल्ट्री. ते हे लांबी किती असेल बरं या पोल्ट्रीची? लांबी 300 फूट. 300 फूट. अरे बाप, बरीच म्हणजे मी म्हणलं 100 फूट आहे, 300 फूट लांबी. अरे बाप. हा, हे बघा सगळं नियोजन केलंय बघा. आता हे सगळं नवीन केलंय बघा. हे खाद्याचं आहे का नाही? हे तुम्ही ऑटोमॅटिक जाणार सगळं. तो गाळा आहे ना, त्या गाळ्यात खाद्य पडणार, पडणार, पाईप वाट इकडे आलं, एक 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 बांध असं येणार बघा. अरे बापरे. म्हणजे आणि याच्यातून जाणार, ह्या पाईप मधून जाणार का? पाईप मधून मोटर नाही पाईपांना. अरे बापरे, लयच म्हणजे तंत्रशुद्ध नवीनच सगळं तंत्रज्ञान केलं तुम्ही. हा, हे सगळं खाद्याची बांधी. आणि ह्या पाईप मधून या खाद्यामध्ये ऑटोमॅटिक पाडणार. पुढे तिकडे मोटर फिरली, खाद्य पुढे पुढे जाणार असं डायरेक्ट ऑटोमॅटिक बांध भरणार. अरे बापरे. हे आता मग ऑटोमॅटिक पहिले टाकावं लागायचं नाही का? पहिले सगळं हाताने धुवायचं, हाताने म्हणजे आता हे सगळं काम माझं कम्प्लीट झालं म्हणायचं. हा, एक माणूस सगळं काम करणार, सगळं करणार एक माणूस. हे लाईटीची सगळं हे बघा संपूर्ण लाईटची पण वर व्यवस्था केलेली. ही लाईटिंग राहिली होती ना. ही लाईटिंग राहिली होती का? हां नाही असं मी अशी पोल्ट्री नाही पाहिजे कुठे. हे सगळं नवीनच तंत्रज्ञान आहे सगळे. हा, हे सगळं वेगळे. आणि पलीकडचं काय आहे? पलीकडचं दिसतंय ते बारीक बारीक ते. हा नाही, पलीकडचा पाणी प्यायला कोंबड्याला पाणी प्यायला ते त्यात पाणी पण भरून राहणार का ते? मग हा, मग ते हा मग पाणी तिथे येणार. कोंबड्या कुठं वर टोस मारणार का? टोस मारणार, पाणी पोड्या पिऊन घ्या. वर टोस मारणार का? पण त्याला सगळं असते ना. हा, टोस मारते पाणी येणार. आता पाणी नाही ना. हा, सध्या पाणी नाही, त्यामुळे ऑटोमॅटिक पाणी येणार. टोस मारले पाणी पडणार ते पिऊन. अरे बापरे. हे म्हणजे लईच बाहेर म्हणजे आतमध्ये यायचंच नाही म्हणायचं. हा, आतमध्ये यायचंच नाही. खाद्य पाण्याची बघा ही किती व्यवस्था. हे असं आहे. हे मी खरं नाही तंत्रज्ञान बघितलंय. नाही तर ते 4.5 मिनिट झालं काम चाललंय. हा, आणि 300 फूट लांबी. हे म्हणजे 300 जमिनी बरोबर होतं ना सगळं. हा, हे भरून काढलं. भरून घेतलं. याच्यामध्ये घरचं आमचं 70 फूट विहिरीचं मटेरियल बसून 70 ते 75 हायवा वाचतो. अरे बापरे. बोरमाचा हायवा आहे ना. हा, आणि ते काय तुम्ही म्हणलं होते एसी करायचं होतं. एसी खर्च वाढला असता एसीचा. सगळे तुम्ही ऑटोमॅटिक मोटरीवर केले ना की? आज हे काय करते? हे फिरवलं. ही भांडी हा, म्हणजे वर येतात. वर येतात. हा, सोडलं खाली सोडल्या खाली जातात. म्हणजे सगळं ऑटोमॅटिक सिस्टीम आहे.
हे पण तीच पद्धती वाटतं. हे तेच आहे, हे सगळं तसंच. ही भांडी वर जाणार आणि परत खाली येणार आपल्याला साफ करायच्या टायमाला. हा बघा ही सगळी भांडी वर खाली करण्यास सुद्धा ही सगळी ऑटोमॅटिक सिस्टीम आहे बघा एकाच जागेवर. हे म्हणजे भांडी सुद्धा वर जाणार परत साफ करायच्या टायमाला खाली येणार. हे पडदे सुद्धा हा तिकडे अँगल फिरवला, हा हँडल फिरवला का वर हे हा हे पडदे सुद्धा हे साईडचे पडदे बघा, हे पडदे सुद्धा नुसते हँड ऑटोमॅटिक सगळे वर जाणार का खाली येणार. हे हाताने करायचं नाही अजिबात, खाली आलं. खाली येणार बघा. हे पडदे सोय सिस्टीम अशी म्हणजे इथं काहीच म्हणजे माणसाचं काम काही राहिलंच नाही, सगळं ऑटोमॅटिक. एक माणूस सुद्धा हे हँडल करू शकत. तर सगळं म्हणजे हँडलवर सगळं काम आहे, मोटर हँडल. नवीनच म्हणजे आज अशी पोल्ट्री म्हणजे वेगळ्याच प्रकारची पोल्ट्री बघा खरं म्हणजे. आमच्याकडे पहिली आपली सिस्टम झाली. हां बाकी सगळे इथे पोल्ट्री जुने आहेत ना 6-7, हां त्यांना जुनी पद्धत आहे. त्यांची जुनी पद्धत फक्त हीच पहिलीच पोल्ट्री म्हणायचं की नवीन पद्धतीची ही. ऑटोमॅटिक. आपल्या कामावर आहे ना हां त्यांना तो उस्मानाबाद मध्ये एक काम भेटलं मोठं. हां पाहुणे तर काय नाशिक कंपनी हां हां त्यांना वा वा वा. हे म्हणजे एक म्हणजे लयच मोठा हॉलदार आहे. हे म्हणजे काय अंतर काय हा अख्खे एक वावराचं म्हणजे जवळजवळ पाऊण एकराची पट्टी असायची नाही का. पाऊण एकराच्या जास्त 1 एकराच्या पट्टीमध्ये बघा हे बांधकाम. हे काय सोपं काम नाही. हे म्हणजे लयच नियोजन भारी आहे. हा हेच लयच नियोजन भारी आहे. आणि इथं हे बॉक्स इथं सगळं खाद्य पाण्याची व्यवस्था केली इथं वर पाणी आणि इथं खाली सुद्धा पाण्याची टाकी बसणार. इथं सुद्धा एक पाण्याची टाकी बसणार आहे बघा असं नियोजन. मोठी पाणी आणि हे बघा इथं बाहेर साईडला इथं एक मोठी टाकी बसवली बघा इथे. पाणी. अरे बापरे हे लईच नियोजन मोठं आहे. आणि इथून पाणी इथं येणार आणि इथून सगळे कॉक सिस्टीम आहे बघा. सगळे प्रत्येक ठिकाणी कॉक सिस्टीम आहे. या कॉक सिस्टीमने हे जातं बघा. हे सगळं पाणी प्रत्येक ठिकाणी कॉक सिस्टीम आहे बघा पाण्याला पण आणि खाद्याला पण. इकडून पाण्याचं तिकडून खाद्याचं बघा हे पाणी हे सुद्धा ऑटोमॅटिक. हे फिरवलं की ऑटोमॅटिक सगळे पाईप वर जातात म्हणजे खालून साफ करायचं परत ऑटोमॅटिक परत त्या स्टेपला येऊन थांबतात बघा. ही मोटर फिरल्या हां ह्या मोटर फिरल्या हां मग हां हे बघा ही मोटर आहे बघा. ही इथं ह्या मोटरने ही मोटर चालू केली की ते खाद्य ऑटोमॅटिक संपूर्ण त्या पाईपात खाद्य येतं आणि खाद्य आलं की प्रत्येक आता हे बघा आता इथे याच्यामध्ये खाद्य पडतं बघा सगळं. हे ऑटोमॅटिक सगळं नुसते मोटरचं बटन दाबलं की ऑटोमॅटिक खाद्य पाणी सगळंच अगदी हे असं नियोजन आहे बघा. या पोल्ट्रीची लय मोठी पोल्ट्री आहे बघा ही. हां हां वेगवेगळ्या मोटर आहेत बघा. बघा ह्या पाईप प्रत्येक पाईपाला अशी मोटर बसवलेली आहे बघा ही. आणि ही मोटर चालू केली की ऑटोमॅटिक खाद्य सगळ्या कोंबड्याला जातं बघा पाईपद्वारे आणि ह्या भांड्यात खाली येतं. पाणी येणार इथून सप्लाय पाणी इथं जाणार. या सगळ्या 2 लाईन किती लाईन आहेत या पाण्याच्या 3 आणि खाद्याच्या 3 लाईन आहेत बघा. ह्या अशी पद्धतीची पोल्ट्री बघा. खरंच पागण्यासारखी पोल्ट्री आहे आणि लयच अगदी तंत्रशुद्ध बनवलेली आहे बघा. आणि हे पाण्याचं आहे बघा. हे आता वर केलं आहे बघा त्यांनी. पाण्याचं वर करून ठेवलेलं आहे. आणि हे नंतर ह्या दोरीने परत मोटर चालू हे खाली येतं बघा. हँडल दाबला की हे पाणी परत खाली येतं. म्हणजे 4 ठिकाणी 4 सिस्टीम केले आहेत बघा पाण्याचे. पण आता ही त्यांना उपयोगाची नाही म्हणून त्यांनी वर करून ठेवली. तर बघा आता याच्यानंतर आता हे पोल्ट्री बघा थोड्या दिवसात आता ही चालू होईल बघा. बाजू थोडं काम किरकोळ काम राहिले फिटिंगचं. पण असं खरंच असं पोल्ट्रीचं नियोजन प्रत्येकाने बघून अशी पोल्ट्रीचं बघा नियोजन केलं पाहिजे. फार सुंदर नियोजन झालंय बघा या पोल्ट्रीचं. तर नियोजन आहे बघा इथं खरंच म्हणजे ही किती मोठी पोल्ट्री. हे साधारण याच्यात पक्षी किती बसतात बरं याच्यात? 6,500 पक्षी. 6 ते 6,500 पक्षी. अरे बापरे 6,500 म्हटल्यानंतर लयच मोठे 7,000 पकडा कमीत कमी. 5-5.5 पण आरामशीर पक्षी बसले. लय मोठी पोल्ट्री झाली बघा ही. त्याची त्या टोकाची लेवल आणि बाहेर एक टाकी आहे ना तिथं.
होय आता त्याची लेवल त्याकडची लेवल इथं कमीत कमी 6-7 फुटाचा डिफरन्स असं. हा 5.5-6 फूट. 6.5 फूट इथं उंच केले बघा आणि तिथं 0 लेवल आहे. आणि मग बघा मग इतक्या उंचीवर इतकं मटेरियल भरले बघा त्याच्यामध्ये. मटेरियल भरून हे वर घेतलंय. पण हे खरंच म्हणजे पोल्ट्री अगदी नवीन माणसांना खास पागण्यासारी पोल्ट्री बघा. तर हे आमचे जावई पेंढार पिंपरी पोटे यांनी बघा हे पोल्ट्रीचं नियोजन केलं आहे बघा इथं. पण खरंच ही पोल्ट्री म्हणजे पागण्यासारखी पोल्ट्री बघा. अगदी नवीन तंत्रानुसार सगळं ऑटोमॅटिक. एवढे पक्षी एक माणूससुद्धा हँडल करू शकतो. इथं एकदा मी पॅक केलं की सगळं. आता हे बघा हे पडदेसुद्धा हे ऑटोमॅटिक वर जातात बघा. इथं काय टाकायची जरूर नाही काय नाही. त्या हँडल कडचं एक साईडचं हँडल फिरवलं की ते ऑटोमॅटिक पडदे वर. हे बघा हे पाणी पण हँडल फिरवलं की पाणी वर खाली साफ करायला सगळे हँडलने सगळ्या दोऱ्या बघा यांनी सगळं ऑटोमॅटिक वर जातं बघा. एका ठिकाणी सगळी सिस्टीम केलेली. खरोखर हे म्हणजे पोल्ट्री म्हणजे खरंच म्हणजे आज मी खास म्हणजे मी आज पोल्ट्रीच बघण्यासाठी आलो बघा. पण आता ते सुरुवातीला त्यांनी ती जाळी घेतली होती आणि त्या जाळीवर आमच्या मुलीला त्या कोंबड्याची लय हवस. तर गावाकडून एक 10,000 रुपयाची जाळी बनवून आणली. ती तिला दिली. तिथं तिने आत्तापर्यंत ती जाळी वापरली. त्याच्यात 50 कोंबड्याचं तिने सुरुवात केली. मग सुरुवात केल्यानंतर मग तिने ते मग असंच म्हणजे पोल्ट्रीचं तिच्या डोक्यात ते कोंबड्या करायची. आमच्या आईची सवय तिला लागली ते कोंबड्याचं. तरी तिने ते कोंबड्याचं तिच्या डोक्यातच होतं. मग तिने मग स्वतः आता बघा जावायने आणि तिने तर इथं बघा या पोल्ट्रीचं काम केलं बघा. आणि जवळजवळ आता हे 50 ते 60 लाख रुपये गेले बघा या पोल्ट्रीला. त्यांचं इतकं नियोजन सगळं म्हणजे ऑटोमॅटिक नियोजन केलेलं आहे. तर तिची इच्छा पूर्ण झाली. तिने बघा अशी पोल्ट्री बांधली आणि ती खरंच म्हणजे पागण्यालायक आहे. आणि ती पोल्ट्री म्हणजे खरंच तिचं पोल्ट्री माणसाने अवश्य बघावं ही पोल्ट्री. तर असं बघा नियोजन आहे पोल्ट्रीचं. आणि आता तिची पहिली ती जुनी जाळी तिला कोंबड्यासाठी करून दिली होती. आंबळ्यावरून दिली होती. ती जाळी बघा आता ती नेण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहे. आणि ती जाळी आता आम्ही घरी नेणार आहे. म्हणजे बघा त्या जाळीचा प्रताप छोट्यापासून मोठ्यापर्यंत असं कुक्कुटपालनाचा व्यवसाय तिने चालू केला बघा. खरंच धन्यवाद मानले पाहिजे. तर मला खरोखर म्हणजे यांची पोल्ट्री आजच मी प्रथम आलो बघा माझं आजारी झाल्यानंतर. आणि मला इतकी पोल्ट्री सुंदर वाटली. खरोखर बघण्यालायक पोल्ट्री. म्हणजे काहीतरी म्हणजे एका छोट्याशा जाळीपासून इतकी मोठी पोल्ट्री करणं म्हणजे काय सोपं काम नाही. मग ती एक आवड लागते. आणि त्या आवडीशिवाय अशा गोष्टी कोणत्या होत नाही. फोकस असते कांडी बसणार. कांडी बसली ती जिकून एक कांडी बन जिकून एक कांडी म्हणजे इथपर्यंत एवढ्या म्हणजे लाईट सिस्टीम म्हणजे खाली येणार पाच. हां म्हणजे मोठ्या लेबल लावायचे याच्यामध्ये. नाही कांडी लावायची. हां म्हणजे याला उष्णतेसाठी. हां आणि इकडं हा बल्ब लाईट चालू होती. नाही फिटिंग पण सगळी अगदी व्यवस्थित केली बघा. ही लाईटची संपूर्ण प्रत्येक याच्यामध्ये फिटिंग आहे बघा. खाली आता हा एक बल्ब चालू राहणार. आणि इथं बघा त्यांना हीटसाठी इथं कनेक्शन बघा हीटचं. आणि इथं हीटरचं तो कांडी बल्ब लावला की तो खाली येतो. म्हणजे त्यांना उष्णता निर्माण होते या ह्याच्यापासून. म्हणजे सगळी अगदी अंबाने सगळे बघा सिस्टीम आहे. सगळी वर खाली करायची सगळी सिस्टीम आहे. अशी प्रत्येक ठिकाणी असे बसवलेले बघा. हे मध्य भागाचं आहे. कडलं आहे आणि त्या कडलं आहे बघा. हे अशी सिस्टीम म्हणजे हे पाईप वर घेणं खाली घेणं म्हणजे त्यासाठी सिस्टीम केलेली बघा. तर ही पोल्ट्री खरंच म्हणजे बघण्यालायक पोल्ट्री का नाही. म्हणजे पोल्ट्री म्हणजे सांगा माहिती सांगा. माहिती खरंच आहे. हां नाही हे मला ते पाण्याचं लई सिस्टीम आवडली. मात्र ते पाणी म्हणजे परत एवढ्यांना कोण पाणी ठेवणार ना. हे सगळं ऑटोमॅटिक पाण्याची सिस्टीम आहे बघा. ही मधली लाईन अशा 3 लाईन आहेत बघा या. आणि चौथी लाईन एक वर करून ठेवलेली आहे. पण या 3 लाईन करून ठेवल्यात बघा. हे ऑटोमॅटिक पाणीसुद्धा ऑटोमॅटिक खाद्य ऑटोमॅटिक बघा. सगळं ऑटोमॅटिक सिस्टीम आहे.
ही बी चालू करायला ही बी चालू हे बी चालू करायला नाही नाही ईश सुद्धा करता येईल ना करायचं म्हणल्यावर, पण फक्त काय त्याला हे भिंती लेवलचे काम आहे सगळं. हा ईसीच्याच लेवलचं काम आहे, पण ते काय फक्त ते जाळीच्याकडे भिंत केली की झाली एसी. हा मग एसी लावली की त्याचं काय बनच नाही, म्हणजे नियोजन एसीचं होतं, पण एसी पुढं बघा समजा जर झालं तर एसी. हा इथं म्हणजे आतमध्ये म्हणजे यायचंच नाही अजिबात, फक्त त्या 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 रूममधूनच सगळं सिस्टीम करायची नाही का, आतमध्ये यायची काही जरूरच नाही. तरी आता साधारण पक्ष सोडायला किती दिवस लागतील बरं अजून? 8 दिवसामध्ये पक्ष 8 दिवसात? अरे बाबा, कारण नियोजन सगळं झालं 8 दिवस पक्ष आणणार म्हणायचं, म्हणजे डायरेक्ट कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट, डायरेक्ट कंपनी आणून टाकणार, म्हणजे इन्कम चालू होईल म्हणायचं. पक्ष आणून टाकणार पुढच्या रविवारी मालच आणि साधारण पक्ष टाकल्यानंतर म्हणजे 1-2 महिन्यांनी ते परत आली विक्रीला. चांगली सिस्टीम आहे बरं का पोल्ट्रीची. नाही पण असं काय, पण अशी सिस्टीम असल्यावर कारण त्याला सगळं व्यवस्थित पाणी आहे ना त्याच्यामध्ये. काय तुम्हाला एक टाकी भरली तर तुम्हाला त्यांना 2 महिने पुरण 2 टाइम का बरं एवढं मोठी टाकी? एवढं पाणी लागतो? भरपूर पाणी. हा काय उन्हाळ्यामध्ये 3 वेळेस भरावं टाक्या भरावं लागतात, एवढं पाणी प्याच्यात. पक्षात लागतच ते खाद्य म्हणल्यावर ते पाणी पाहिजे. हा खाद्य म्हणल्यावर पाणी पाहिजे, कारण खाद्य पण आता सगळं कंपनी म्हणल्यावर काय 2 महिन्यात ते विक्रीला. लाईट नसतं 2 माणसाला दिवसभर पाणी म्हणून टाकी भरावं. नाही मग तुम्हाला जनरेटर ठेवावं लागेल, जनरेटर ठेवावं लागेल, कारण जनरेटर एवढं मोठं आहे म्हणलं जनरेटरच पाहिजे. हां पाणी भरणं कुठं काय करणं, लाईट गेलं जाण्याचा विषयच नाही पाहिजे. जनरेटर सिस्टीम करून ठेवायला पाहिजे सगळी, नाही केलेलीच असेल त्यांनी डोक्यात असेल. हे खाली जातं, हे वर येतं परत ह्या दोरी पैसे सफाई. सगळी जाळून घेतली. आता मजुरी याची थोडी जायची का? मजुरी गेली बसवायचं, जोडाजोडी करायची. पहिले अशी कुठे सिस्टीम तुम्ही पहिली असेल अशी? ते तुम्ही सगळे नाशिकचेच लोक इंजिनियर, त्या लोक नाशिकच्या प्लॅन्टप्रमाणे हा प्लॅन्ट टाक. हे 50 लाखाच्या पुढं गंमत झाली असेल. हे काय 10-5 नाही हजाराच्या लाखाच्या 50 लाखाच्या पुढं बजेट. बजेट बरंच कसे आहे आवले बजेट आवले कसे आहे फुट बघ ना. ते दोरीला नको हात लावा, अरे ते दोरीला नको हात लावू, तार आहे ते. चला नाही आता हे जे टाकी आहे, ह्या टाकीत खाद्य कुठून येणार? ह्या पाय म्हणजे आणि हे खाद्य म्हणजे बाहेरून येणार का? हा तिकडे ती बाहेर टाकी, त्या टाकीत खाद्य टाकायचं आणि तिथं मोटर चालू केल्यावर ह्या पायपाने येणार आणि 3 बॉक्समध्ये ते खाद्य पाडणार. बघा 3 ऑटोमॅटिक खाद्य सुद्धा ऑटोमॅटिक मोटर तिथं येणार आहे का याच्यात पाडणार येऊन, आणि याच्यात पडल्यावर ह्या 3 टाक्या भरल्यावर इथून ह्या मोटर चालू ह्या बारीक छोट्या पाईपातून ह्या छोट्या पाईपातून हे खाद्य पुढं संपूर्ण कोंबड्याला पार्सल होणार. मग हे भांडी भरायची सुद्धा आवश्यकता नाही, इथं सगळं ऑटोमॅटिक सिस्टीम. फक्त तिकडं गोण्या खाली करायच्या तिकडं बाहेर. हे नाही ह्या टाकीत खाद्य टाकायचं. ह्या टाकीत खाद्य टाकलं की खाली जातं बघा, आणि ह्या पाईपाने बघा, ह्या पाईपाने डायरेक्ट त्या बाहेरच्या पाईपातून ह्या पाईपाने वर जातं, आणि वर गेलं की 3 टाक्यामध्ये खाद्य पडतं बघा ऑटोमॅटिक.
इथं काही टाकायचे नाही, फक्त त्या टाकीमध्ये गोण्या खाली करून द्यायच्या मापात, तेवढे त्यांना लागतं तेवढ्या मापात तिथं गोण्या सकाळ संध्याकाळ खाली करायच्या आणि ऑटोमॅटिक खाद्य पायपानी येतं आणि इथं जाताना इथून या पायपानी पक्ष्यांना जातं बघा. म्हणजे असं हे आहे बघा हे. हां हां कोणचे हे 2 खोल्या आणि एखादा गडी बिडी राहायचं म्हणलं तर नाही गाड्याला एखादा गडी ठेवायचा म्हणलं तर हा इकडची खोली आहे गाड्याला आणि खाद्याला इथं 2 खोल्या. हां हे तर ही खोली बघा गडी त्या गाड्याला राहण्यासाठी. इथं सगळी सिस्टीम आहे सगळं बघा हे मोटरीचं सगळं हे साहित्य सगळं इथे कागद वगैरे सगळं इथं आहे बघा हे असं ही सगळी लाईन गडी बीत आणि ते सगळं स्टोअर आणि पलीकडचं खाद्यच व्यवस्थित आहे. आता काम चालू आहे होईल आता 4-8 दिवस अजून लागतील पण 1 नंबर पोल्ट्रीचं काम झालं.